नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर संध्याकाळच्या वेळी अगर तुम्हाला भूक लागत असेल आणि चहाबरोबर काहीतरी खाण्याचं मन होत असेल, तर आज मी तुमच्यासाठी अशीच एक झटपट बनणारी बटाट्याची स्नॅकची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही चहाबरोबर झटपट बनवून खाऊ शकता. पण त्याआधी अगर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज आवडले तर त्यांना लाईक नक्की करा. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एक उकडून किसलेला बटाटा घेतलेला आहे. तर तुम्ही इथे कच्चा बटाटा किसून पण घेऊ शकता. तर तो आपल्याला या बाउलमध्ये घालायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ घालायचे आहे. तर तुम्ही इथे बेसनाचा पण नाही तर बारीक रव्याचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि थोडेसे याच्यामध्ये पाणी घालून घटसर असे हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर ही रेसिपी फारच कमी साहित्यामध्ये बनणारी आहे. तर पीठ मळून झाल्यानंतर आता आपल्याला पीठ हे 5 मिनिटापर्यंत असेच ठेवून द्यायचं आहे. मग हे पीठ भिजल्यानंतर आपल्याला थोडेसे पीठ हातात घ्यायचं आहे आणि याला फिंगरच्या आकारमध्ये शेप द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने. तर तुम्ही दुसऱ्या शेपमध्ये पण ही डिझाईन बनवू शकता. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. तर तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हे सगळे पीसेस घालायचे आहेत. आणि आता ही रेसिपी आपल्याला व्यवस्थित कुरकुरी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. मग आता ही रेसिपी इथे व्यवस्थित फ्राय झालेली आहे, कुरकुरीत बनलेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने संध्याकाळच्या वेळी कमी साहित्य वापरून झटपट अशी ही स्नॅकची रेसिपी बनवू शकता आणि याला गरमागरम चहा या कॉफी बरोबर सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.